काँग्रेसमधून जबरदस्तीने बाहेर ढकलल्याचा सत्यजित तांबेंचा आरोप। उमेदवारी भरताना काँग्रेसने चुकीचे एबी फॉर्म दिल्याचा गौप्यस्फोट। माझ्याकडेही खूप मसाला आहे, वेळ आली की सर्व बाहेर काढणार, सत्यजित तांबेंनी केलेल्या आरोपांनंतर नाना पटोलेंचा इशारा। मालवणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा। भराडी देवीच्या दर्शनानंतर भाजपचं जाहीर सभेद्वारे शक्ती प्रदर्शन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आंगणेवाडीमध्ये जाऊन घेतलं भराडी देवीचं दर्शन। कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही। आमदारकीचा अनुभव नसताना मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये राज्याच्या हिताचे निर्णय। पृथ्वीराज चव्हाणांचा अजित पवारांना प्रत्युत्तर। शिंदेंच्या पक्षाला विश्वासात न घेतल्यानंच भाजपचा अमरावतीत पराभव। आमदार संजय गायकवाडांचं मोठं विधान। अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये फेरमतमोजणी दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांना खोक्यांची ऑफर दिली होती। काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडेंचा आरोप। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर यांची गडचिरोली नांदेडमध्ये सभा। मनसेकडून सभा उधळण्याचा इशारा। पिंपरीचे आमदारांना बनसोडे राष्ट्रवादीला धक्का देण्याच्या तयारीत। लवकरच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा। रोजगार हमीची फाईल सरकवण्यासाठी कर्मचारी घेत आहेत हजारांची लाच। बीडच्या गेवराई पंचायत समितीतल्या कथित व्हिडिओची चौकशी। पिंपरी चिंचवड पोलिसांची गाव गुंडांविरोधात धडक मोहीम। 15 दिवसात 211 जणांना अटक। 48 बंदुका, 205 कोयते आणि तलवारी जप्त। भंडाऱ्यात धानाच्या पिकावर कीटकनाशक म्हणून देशी दारूची फवारणी। शेतकऱ्याच्या भन्नाट आयडियाची पंचक्रोशीत चर्चा। मुंबईत अग्निशमन दलाच्या भरती दरम्यान गोंधळ। आंदोलनाला बसलेल्या आंदोलक तरुणींवरती पोलिसांचा लाठीचार्ज। कोल्हापूरच्या पुईखडीमध्ये कोल्ड्रिंक्स घेऊन जाणारा ट्रक उलटला। मदतीऐवजी कोल्ड्रिंक्स पळवण्यासाठी नागरिकांची झुंबड। भराडी देवीच्या यात्रेमध्ये कोकणातल्या तरुणाचे भन्नाट रिपोर्टिंग। कराचीच्या चांद नवाबच्या कोकणी आवृत्तीचा सोशल मीडियावर धुमाकूळ। रील्सच्या नादामुळे मेंदू होईल बाद। सतत रील्स पाहिल्यामुळे ब्रेन फॉगची शिकार होण्याचा धोका।